त्यांचे प्रधानमंत्री, त्यांचे लष्कर प्रमुख, बरं का हे लावा रे, त्यांचे लष्कर प्रमुख यांची वक्तव्य आपण ऐकतो. त्यांच्या विजय मिरवणुका निघतात, फार वाईट वाटतंय, डोळ्यात पाणी येत आहे पाहून. हा काय प्रकार की पाकिस्तान युद्ध जिंकलाय, हिंमत कशी होती असं बोलण्याची, सांगण्याची? याला सर्वस्वी कारण आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत, तर आपण अमेरिकेपुढे झुकलो. प्रेसिडेंट ट्रम्प यांना आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाही भारतानं. ते का आपले सरपंच नाही आहेत का फौजदार नाही आहेत? त्यांना फौजदारकी करायची ही अधिकार मोदींनी कसा काय दिलेला आहे? रोज ट्रम्प भारत, काश्मीर आणि पाकिस्तानविषयी आम्हाला सूचना करतात. प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवलं, आम्ही ते त्यांचं ऐकलं. प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीरमध्ये मध्यस्थी करेन. प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे. हा द्विराष्ट्र करार आहे, शिमला करार, आणि त्याच्यामध्ये कोणतेही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही. जे काय होईल ते दोन राष्ट्रांमध्ये चर्चा. यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय? आणि आम्ही त्यांना आमच्या काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय आहे. काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील, त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आम्ही समर्थ आहोत. जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो, मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही. ते त्यांच्या गावचे पाटील, आम्ही आमच्या गावचे पाटील, सरपंच. पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी गोडचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे. हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे. तुम्ही म्हणताय काहीतरी सौदा झालाय आणि त्याच्यामुळे अशी भूमिका घ्यावी लागली. आता हा सौदा काय झालाय भविष्यात कळेल. कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत, अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळत आहे. अमेरिकेत पण कोणाला काय कामं धामं उद्योगपतींना मिळत आहेत. विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे, लाचखोरीचे, त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून. याच्या भविष्यात कळेल ना. या गोष्टी हळूहळू उघड होतात. त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे. रावसाहेब, थेट तुमचा रोख हा अदानी उद्योग समूहाकडे आहे. मी आता कोणाचं बघा असं आहे की या क्षणी नाव घेणं हे चुकीचं आहे. युद्ध चालू आहे ना, ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा, हा आमच्या संसदेचा, हा आमच्या ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो बरं का, संप्रभुता, हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे. मिस्टर मोदी हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही. पण या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात. हा संसदेचा अपमान आहे आमचा. पण रावसाहेब, आतापर्यंत तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत होता. आता तर तुम्ही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करता. का करू नये? का करू नये? अमित शहा हे देशातल्या अंतर्गत हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत. 26 निरपराध पर्यटकांची हत्या बेलगावमध्ये झाली, त्याला जबाबदार पूर्णपणे देशाचे गृहमंत्री आहेत. हा त्यांचा राजीनामा. आणि या युद्धात ज्या पद्धतीनं आम्ही आधी गर्जना केल्या आणि आमचं सैन्य पुढे गेलं, त्यांचे पाय खेचण्याचं काम जर आता कोणी केलं असेल आणि प्रेसिडेंट ट्रम्पला जर मध्ये घुसवलं असेल, त्याला जबाबदार आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं प्रधानमंत्री कार्यालय असेल. तर मला असं वाटतं की लोकांच्या या भावना आहेत.
तुम्ही लाहोर कराचीवरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती ना, आणि आज तिथे आमच्या विरुद्ध विजयाचे मोर्चे निघत आहेत. ही एक भारतीय म्हणून आम्हाला दुःख होणारच. पण राऊतसाहेब, दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा होण्याआधीच ट्रम्प हे ट्विटरच्या माध्यमातून हाच तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे ना, घोळ आहे. या देशाला माहीत नाही, या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहीत नाही, इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहीत नसेल, आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संपलंय म्हणून. तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीनं अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे. आणि हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे. पण राऊतसाहेब, यात तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का की 24 तासाआधी अमेरिका असं म्हणतं की आम्ही या तणावामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, आणि 24 तास उलटत नाही तोपर्यंत ट्रम्प हे युद्धविरामाची घोषणा करतात? हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की 24 तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स त्या सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे सारखे आहेत, समान अंतरावरती आहेत, आमच्या दोघांशी संबंध चांगले आहेत, त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही, त्यांचा प्रश्न ते सोडवतील. हे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स आणि त्यांच्या ज्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत. आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हा युद्धबंदीची घोषणा करतो. हा काय प्रकार आहे? हाच तर एक फार मोठा पडद्यामागे काय घडलाय सौदा हे या देशाला कळायला पाहिजे. तुम्ही प्रश्न उपस्थित केला की त्या 6 दहशतवाद्यांचं काय झालं ज्यांनी कोळगाव हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर जर सुरू असेल खरोखर तर त्या ऑपरेशन सिंदूरचं पहिलं टार्गेट ते 6 दहशतवादी पाहिजे ज्यांनी आमच्या 26 बहिणींचं कुंकू पुसलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली ना, महिलांची मतं मिळावीत म्हणून, महिलांची सहानुभूती मिळावी म्हणून. करेक्ट. मग ते 6 अतिरेकी कुठे गायब झाले? ते देशाच्या बाहेर तर गेले नाहीयेत. एवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सैन्य आहे, युद्ध सुरू आहे, मग गेले कुठे? मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की? आणि याची जबाबदारी अमित शहाची. पण राऊतसाहेब, एकूण हे सगळं जे प्रकरण आहे त्यात आता असंही एक मत किंवा विश्लेषण व्यक्त होत चाललेलं आहे की देशातले काही अनेक महत्वाचे संवेदनशील विषयही या सगळ्या घडामोडींच्या निमित्तानं बाजूला मांडले. आता युद्ध काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही. अनेक प्रश्न आहेत त्या देशामध्ये, महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत वेगवेगळे विषय. पण आता युद्ध सुरू असल्यावरती या विषयावरती लक्ष दिलं जात नाही. राज्यातल्या राजकारणाचा विषय आहे. पुन्हा एकदा अजित पवार, शरद पवार आणि आता देवेंद्र फडणवीस एकत्र एका मंचावर आज येत आहेत. सहकार क्षेत्रासंबंधित एक चर्चासत्र आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा 2 पवार एकत्र पाहायला. भारत पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते. भारत पाकिस्तानमध्ये या चर्चा आहे ना. प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदीमध्ये चर्चा होऊ शकते. प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात. तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी. शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, बरं काही ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे बघावं लागेल. नाही पण साहेब, जर असं असेल की 2 अशा देशांमध्ये चर्चा होते आहे तर या निमित्तानं शिवसेनेमधला जो तणाव आहे आमच्याकडे अजिबात पार्श्वभूमीवर काही 2 गटांमध्ये आमच्याकडे काही तणाव नाही. 2 शिवसेना आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहे. आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे आमचे सरपंच आहेत राजकारणातले. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही. पवार साहेब गेल्या काही दिवसांपासून टाळायचे, म्हणजे मागील काही दिवसांपासून टाळायचे अजित पवारांसोबत स्टेज शेअर करणं. मात्र ज्या चर्चा पाहायला मिळाल्या त्यामध्ये मागील पाकिस्तानला आपण टाळत होतो, युद्धाचीच भाषा केली होती ना. जिंदा या मुर्दा, आर पार, तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल. आता टेबलावरती बसले आहेत. भारताला धक्का बसलाय. आम्हाला असं वाटलं की लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना. तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळ्यांविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू राहील. आमचाही संघर्ष सुरू आहे. पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी
गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद वक्तव्य केले, त्याची खंत आम्हाला वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो हे सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही. आपल्यामुळे जग अडताय, राष्ट्र अडताय, या भूमिकेतून राजकारणाने बाहेर पडलं. नाही, पण राऊतसाहेब, या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा संपवलेला आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटत नाही. पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे चेले आहोत. आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे. पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत, म्हणून आमचं राजकारण नाही आहे. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण, जे येतील ते आमच्याबरोबर नाही त्या त्यांच्याशिवाय. हा वीर सावरकरांचा मंत्र जो आहे तो आमचा प्रेरणा आहे. आलात तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. हे तुमचं विधान अत्यंत महत्वाचं आहे. आल्यात तर तुमच्या बरोबर किंवा तुमच्या शिवाय, हे अत्यंत, म्हणजे शरद पवारांशिवाय सुद्धा तुमचा संघर्ष सुरू राहील का? नाही, आम्ही संघर्ष करणारच आहोत. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, ज्याने बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र कंगाल केला, मराठी अस्मितेच्या विरुद्ध ज्यांची कारस्थानं सुरू आहेत त्यांच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरू आहे. ज्या आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ, नाहीतर त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हाच संघर्ष केला. आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत बाळासाहेब ठाकरेंबरोबर. नाही, पण राऊतसाहेब, या संघर्षात शरद पवार तुमच्या बरोबर नसतील तरीही शिवसेनेचा बघा, आम्ही राजकारणामध्ये, आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, ते राहू. मी म्हणतोय संघर्षाविषयी. संघर्ष करणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही. आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. आम्ही संघर्ष करणार. आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे, ना नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहामध्ये. काय करणार? काय तुरुंगात टाकतील ना, याच्या पलीकडे काय करणार? आम्ही घाबरत नाही. राऊतसाहेब, एक मराठीत प्रश्न आहे की गेल्या काही दिवसात जो विषय मागे पडला होता, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीचा, मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते. परदेशातून आता ठाकरे बंधू आलेले आहेत. तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या किंवा युतीच्या चर्चेला आता पुढे सुरुवात होईल का? सुरुवात कोणी केली होती? सुरुवात कोणी केली होती? या चर्चेला सुरुवात कोणी केली? प्रतिसाद कोणी दिला? सुरुवात कोणी केली? सुरुवात राज ठाकरे यांनी केली. 2 ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, पूर्ण वेळ आजही दिला. आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद यावा आणि त्यानंतर सुरू होती. मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत, 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले, ते त्यांचे जे काय जुने नाती गोती संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत, ते पूर्ण होऊ द्या. कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून. ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच ना, आम्ही कुठे जातो? हिंदी में जानना चाहिए, काश्मीर में पहल करेंगे, काश्मीर में पहल करेंगे। कौन कहे? उसने कहा ट्रम्प को इसे अधिकार किसने दिया? बीजेपी की चाणक्य नीति क्या है सर? शिमला करार का क्या होगा सर? कौन बोला बीजेपी चाणक्य? बीजेपी नकली चाणक्य। ऐसे नकली चाणक्य बहुत घूमते हैं राजनीति। प्रेसिडेंट ट्रम्प को यह अधिकार किसने दिया कि वो कश्मीर मामले में हस्तक्षेप करे? कश्मीर प्रेसिडेंट ट्रम्प ने और उससे पहले मिस्टर नरेंद्र मोदी, अमित शाह जी, जो हमारा एक शिमला करार हुआ था, शिमला अकॉर्ड 1971 के बाद इंदिरा जी किया था, वो पढ़ लीजिए। उसमें दो राष्ट्र में ही चर्चा हुई
तीसरा राष्ट्र उसमें नहीं आएगा हस्तक्षेप करने के। ये हमारे शिमला एग्रीमेंट में एक महत्वपूर्ण एक सेक्शन है, वो पढ़ लीजिए। प्रेसिडेंट ट्रंप को सरपंच किसने बनाया, मुखिया किसने बनाया? हमारे यहाँ गांव में पाटिल रहते हैं, पाटिल चौधरी गांव में। तो प्रेसिडेंट ट्रंप को क्या हमने चौधरी बनाया है क्या? कहाँ भी घुस जाते हैं। हमारी सेना, हमारी फौज सक्षम है, वो कर लेगी। चाहे हमारी पॉलिटिकल लीडरशिप कमजोर हो, लेकिन सेना सक्षम है। ठीक है राउत साहब, इससे पहले आप केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का इस्तीफा मांग रहे ऑल थे। इंडिया पार्टी में लेकिन मोदी जी नहीं रहते। पाकिस्तान में जो राष्ट्रपति है वो देश को संबोधित, पर मोदी जी ने अभी कुछ नहीं कहा है। मोदी जी को टाइम है, बिहार चुनाव से पहले वो संबोधित जरूर करेंगे। बिहार चुनाव से पहले 1 महीना पहले वो जरूर देश को संबोधित करेंगे। मोदी जी बहुत होशियार आदमी है, बहुत होशियार आदमी, व्यापारी। अब उनको फायदा नहीं है, लोग सवाल पूछेंगे ना पाकिस्तान के बारे में। तो बिहार चुनाव से पहले, वेस्ट बंगाल चुनाव से पहले वो जरूर जनता को, देश को संबोधित करेंगे। राउत साहब, आज संपादकीय में आपने लिखा है कि कौन सा सौदा हुआ, कौन सा सौदा हुआ? सर, ट्रंप के साथ एक सौदा हुआ है जिसकी भारी कीमत भारत को चुकानी पड़ी, ऐसा। हाँ, भारी कीमत जो है वो हमारी फौज जो जोश में थी, लाहौर, कराची, इस्लामाबाद, रावलपिंडी तक पहुंचने के लिए, पेशावर तक, उसको रोका किसने और क्यों? अब ये मौका फिर नहीं मिलेगा पाकिस्तान को खत्म करने का। पाकिस्तान में जो जश्न मनाया जा रहा है उसके लिए जिम्मेदार प्रेसिडेंट ट्रंप है, और प्रेसिडेंट ट्रंप के जो पिल्ले है यहाँ, पिल्ले देश में, वो है। प्रेसिडेंट ट्रंप को अधिकार नहीं है। भारत पर जो हमला हुआ है, हमारे लोग मारे गए, हमारे बहनों का सिंदूर वो लोगों ने सौभाग्य खत्म कर दिया है, उनका बदला लेने का अधिकार हमको है। हुई प्रेसिडेंट ट्रंप कि हमको ये रोक लिया उसने, और हमारे लोग प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में आकर हमारा संघर्ष विराम करते थे। ये ठीक नहीं है। राउत साहब, अमेरिका की संरक्षण मंत्री ये बयान करती है कि भारत और पाकिस्तान के बीच अमेरिका पहल नहीं करेगी, लेकिन इस बयान को 24 घंटे नहीं होते तो प्रेसिडेंट ट्रंप ये ऐलान कर देते हैं कि ये युद्ध खत्म हुआ। हाँ, स्टेट सेक्रेटरी अमेरिका की और वाइस प्रेसिडेंट वांस दोनों ने ऐलान किया है कि भारत पाकिस्तान युद्ध से हमारा कोई ताल्लुक नहीं है, संबंध नहीं, हम उसमें नहीं बीच में आए थे। ये बार बार कहते रहे। आप उनके ट्वीट देखिए, एक अकाउंट देखिए, और अचानक 24 घंटे में प्रेसिडेंट ट्रंप ऐलान करते हैं कि मैंने युद्ध रोक दिया। अमेरिका के पापा, बीजेपी वालों के नए पापा वो रुकवा देते हैं। हाँ, अभी नए पापा है बीजेपी वालों में, सरकार के, तो पापा ने वॉर रुकवा दिया, खुश है ये लोग। और वहां पाकिस्तान में लोग जश्न मना रहे हैं। क्या सौदा क्या हो गया है? ऐसी क्या नौबत आ पड़ी कि प्रेसिडेंट ट्रंप को आपने मध्यस्थता के लिए चुना? क्या है? हमारे पास जानकारी है उससे क्या फायदा, किसको फायदा, किसके ऊपर के जो वहां जो केसेस चल रहे हैं ब्राइबरी के, वो पीछे लेने की बात चल रही है। अब पता चलेगा। नहीं, लेकिन आपका सीधा रुख ये अदानी उद्योग समूह के, अगर आपको ऐसा लगता है तो आप वो खबर चलाइए। अगर आपके मन में ये शंका है तो एक अच्छे पत्रकार के नाते आप ये खबर चलाइए। सर, डीजीओ की मीटिंग हो रही है एक तरीके से। होने तो वो बातचीत होती है। किस तरीके से देखो, चाइना से भी इस प्रकार की बातचीत होती है। जो बॉर्डर स्टेट है, नेशन है, उससे हमेशा इस प्रकार की बातचीत होती रहती है।